Dear student, in the last lecture, we have seen corrosion of metals. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण धातू जे आहेत तर त्या धातूंचं असणारं जे काही शरण जे आहे तर ते शरण त्या ठिकाणी पाहिलं. याच्यामध्ये आपण पाहिलं की असणाऱ्या ज्या काही लोखंडाच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू गंजल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होतं. लोखंडाचं शरण म्हणजे गंजणे ही एक प्रमुख अशा प्रकारची असणारी काही समस्या जी आहे तर ती समस्या त्या ठिकाणी आहे. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिला. याच्यानंतर पुढे पान नंबर 106 वर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, धातू जे आहे किंवा त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ करोजन म्हणजे शरण प्रतिबंध आपल्याला या ठिकाणी पाहिजे. यासाठी काही प्रश्न आहेत. कॅन यू टेल म्हटलेले सांगा पाहू. फर्स्ट क्वेश्चन, which measures would you suggest to stop the corrosion of metallic article or not to allow the corrosions to start? धातूपासून बनवलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचं शरण जे आहे तर ते शरण थांबवण्यासाठी अथवा शरण प्रक्रिया पूर्णपणे त्या ठिकाणी सुरू होऊ न देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे असणारे काही उपाय जे आहेत तर ते उपाय त्या ठिकाणी सुचवाल तर ते आपल्याला त्या ठिकाणी काय केलेले विचारलेले व काय काय सांगता येईल की व्हेरियस टाइप्स ऑफ मेथड्स आर यूज टू प्रोटेक्ट द मेटल्स फ्रॉम करोजन. शरणाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया थांबवण्यासाठी अनेक असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतींचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. ऑलमोस्ट इन ऑल मेथड्स स्पेशल अटेन्शन इज पेड दॅट आयर्न डज नॉट रस्ट. आता याच्या काही शरणाचं प्रतिबंध त्या ठिकाणी करायचे आणि शरणाचं प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या अशा प्रकारच्या असणाऱ्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीमध्ये सामान्यपणे विशेष अशा प्रकारचं लक्ष जे आहे तर ते धातू जे आहे तर त्या धातूंचं असणारं जे काही शरण जे आहे तर ते शरण थांबवण्यासाठी त्या ठिकाणी केलं जातं. इट इज पॉसिबल टू लोअर द रेट ऑफ द प्रोसेस ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. याच्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीमध्ये धातू जे आहे तर त्या धातूंचं होणारं जे काही शरण जे आहे तर ते शरण काय केलं तर त्या ठिकाणी ते थांबवलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला दिलेला आहे टू फिक्स ए लेअर ऑफ सम सबस्टन्सेस ऑन द मेटल सरफेस सो दॅट द कॉन्टॅक्ट ऑफ द मेटल विथ मॉइश्चर अँड ऑक्सिजन इन द एअर इज प्रिव्हेंटेड अँड रो रिॲक्शन विल ऑकर बिटवीन दे. सर्वसाधारणपणे धातूचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर एक विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचा थर त्या ठिकाणी दिला जातो की जेणेकरून हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन असेल तर त्याची धातू जी आहे तर त्या धातूबरोबर कोणत्याही प्रकारची अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. दुसरी पद्धत आपल्याला सांगते टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ द मेटल्स बाय अप्लाइंग ए लेअर ऑफ द पेंट, ऑइल, ग्रीस, वॉर्निश ऑन द सरफेसेस. दुसरी पद्धत जी आहे तर त्या दुसऱ्या पद्धतीमध्ये तो असणारा जो काही आयर्न आर्टिकल जो आहे तर त्या आयर्न आर्टिकलवर आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे रंग असेल, ऑइल असेल, ग्रीस असेल, वॉर्निश असेल तर यांचा असणारा जो काही लेअर जो आहे तर तो लेअर त्याच्यावर त्या ठिकाणी अप्लाय केला जातो. फॉर एक्झाम्पल, करोजन ऑफ आयर्न कॅन बी प्रिव्हेंटेड बाय दिस मेथड. आणि अशा पद्धतीनं धातू जे आहे तर त्या धातूंचं शरण जे आहे तर ते शरण त्या ठिकाणी थांबवलं. दुसरा क्वेश्चन दिलेला पहा, व्हॉट इज डन सो टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज अँड आयर्न डोर्स ऑफ युअर हाऊस. तुमच्या घरातील असणाऱ्या काही लोखंडी खिडकी असतील, लोखंडी दरवाजे आहेत यांच्यासारख्या अन्न साहित्यावर गंज चढू नये याच्यासाठी काय केलं जातं. आता काय केलं जातं टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज and iron doors in the houses they are painted so that they do not rust. सर्वसाधारणपणे यांना रंग जो आहे तर तो रंग काय केला तो दिला जातो की जेणेकरून हे असणारे जे काही धातू जे आहे तर त्या धातूंचं शरण त्या ठिकाणी थांबवलं. आता पुढे व्हेरियस मेथड्स आर यूज टू प्रोटेक्ट मेटल फ्रॉम करोजन. धातूचं जे काही गंजणं जे आहे तर त्या गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती त्या ठिकाणी वापरल्या जातात. स्पेशल अटेन्शन इज पेड इन ऑलमोस्ट ऑल द मेथड सो दॅट आयर्न डज नॉट रस्ट.
जवळजवळ सर्वच असणाऱ्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीमध्ये लोखंड जे आहे तर ते लोखंड त्या ठिकाणी गंजू नये याच्याकडे विशेष अशा प्रकारचं असणारे काही लक्ष जे आहे तर ते लक्ष त्या ठिकाणी दिलं जातं. वी कॅन लोअर द रेट ऑफ द प्रोसेस ऑफ द रस्टिंग ऑफ द आयर्न. आणि ह्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीमुळे लोखंडाची गंजण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेचा असताना जो दर जो आहे तर तो दर काही करू शकतो आपण कमी त्या ठिकाणी करू शकतो. Corrosion of the metal can be stopped by keeping metals isolated from the direct contact with the air. म्हणजे सर्वसाधारणपणे धातू जो आहे तर त्या धातूचा हवेशी संपर्क जर तोडला तर धातूचं शरण जे आहे तर ते शरण त्या ठिकाणी रोखता येतं. टू प्रिव्हेंट करोजन the prevention of corrosion can be achieved by the various ways. Some methods are as follows. मात्र जे काही धातू जे आहे तर त्या धातूंचं शरण प्रतिबंध विविध मार्गाने त्या ठिकाणी करता येतं आणि त्याच्यापैकी काही असणाऱ्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. पहिलं आपल्याला काय सांगितले, टू फिक्स ए लेअर ऑफ सम सबस्टन्सेस ऑन द मेटल surface so that the contact of the metal with moisture and the oxygen in the air is prevented and no reaction will occur between them. धातूच्या पृष्ठभागावर अशा पदार्थाचा थर त्या ठिकाणी बसवणे की ज्याच्यामुळे हवेतील असणारे काही बाष्प असेल, ऑक्सिजन असेल याचा धातूशी संपर्क जो आहे तर तो संपर्क रोखला जाऊन त्यांच्यामध्ये अभिक्रिया जी आहे तर ती अभिक्रिया होणार नाही. दुसरं आपल्याला सांगता येईल, to prevent the corrosion of the metals by applying a layer of the paint, oil, grease or varnish on their surfaces. धातूचा असताना तो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागावर रंग असेल, तेल असेल, ग्रीस असेल किंवा वार्निश असेल यांचा थर लावून धातू जे आहे तर त्या धातूचं शरण त्या ठिकाणी रोखलं जातं. फॉर एक्झाम्पल, करोजन ऑफ द आयर्न कॅन बी प्रिव्हेंटेड बाय दिस मेथड. आणि ह्याच्या काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धतीनं लोखंड जे आहे तर त्या लोखंडाचं शरण आपण काही करू शकतो, रोखू त्या ठिकाणी शकतो. पुढे पेज नंबर 107 वर यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवायला सांगितले. कॅन वी परमनंटली प्रिव्हेंट द रस्टिंग ऑफ एन आयर्न आर्टिकल बाय अप्लाइंग ए लेअर ऑफ पेंट ऑन इट्स सरफेस. आपण लोखंडाच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूच्या पृष्ठभागावर रंगाचा थर देऊन त्या वस्तूच्या गंजण्याला कायमस्वरूपी असणारा जो काही प्रतिबंध जो आहे तर तो प्रतिबंध त्या ठिकाणी करू शकतो का? द मेथड ऑफ पेंटिंग इज ऑल राईट फॉर सम टाइम. लोखंडाची असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर आपण रंगाचा थर देऊन काही करू शकतो. काही वेळापुरतं त्या ठिकाणी असणारी जी काही गंजण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती गंजण्याची प्रक्रिया काही वेळ आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो. We cannot protect the article permanently from rusting by painting. रंग देऊन धातूचं असणारं जे काही गंजणं जे आहे तर ते गंजणं आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. तेच आपल्याला पुढे दिलेले पहा. वी कॅनॉट प्रोटेक्ट द आर्टिकल परमनंटली फ्रॉम रस्टिंग बाय पेंटिंग. म्हणजे आपण रंग देऊन वस्तूचं गंजण्यापासून कायमस्वरूपीचं संरक्षण जे आहे तर ते संरक्षण त्या ठिकाणी करू शकत नाही. द मेथड ऑफ द पेंटिंग इज सुटेबल फॉर द शॉर्ट टाइम. रंग देण्याची ही जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत काही कालावधीसाठी त्या ठिकाणी ठीक आहे. इफ देर इज द स्क्रॅच ऑन द पेंट ऑन द सरफेस ऑफ द आर्टिकल अँड इफ ए स्मॉल सरफेस ऑफ द मेटल कम इन कॉन्टॅक्ट विथ द एअर द प्रोसेस ऑफ रस्टिंग स्टार्ट बिलो द लेअर ऑफ द पेंट. एखाद्या वस्तूला रंग आपण त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु त्या वस्तूचा असताना तो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागाला दिलेला जो काही रंग जो आहे तर त्याला एखादा स्क्रॅच पडला, ओरखडा त्या ठिकाणी पडला आणि थोडा देखील जरी त्या ठिकाणी धातूचा पृष्ठभाग हवेच्या संपर्कात जर आला तर गंज निर्माण होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रिया त्या रंगाच्या थराखाली काय होत नसते, सुरू त्या ठिकाणी होताना दिसते. आणि म्हणून पुढे म्हटलेले पहा की व्हाय डू न्यू आयर्न सीट्स अपिअर शाईन. लोखंडाची असणारे जे काही नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही पत्रे जे आहेत तर ते पत्रे आपल्याला त्या ठिकाणी चकाकताना दिसतात, चमकताना त्या ठिकाणी दिसतात. आता का चमकताना दिसतात तर आपल्याला सांगता येईल, द न्यू आयर्न सीट अपिअर शायनी बिकॉज ए लेअर ऑफ नॉन करोडेबल मटेरियल इज फिक्स्ड ऑन द सरफेस ऑफ द करोजेबल मटेरियल. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसतं की लोखंडाचा असणारा जे काही नवीन अशा प्रकारचा पत्रा जो आहे तर तो चमकताना दिसतो कारण त्याच्यावर
नॉन करोजेबल, म्हणजे ज्याचं त्या ठिकाणी शरण होणार नाही, गंज त्या ठिकाणी बसणार नाही, गंज त्या ठिकाणी चढणार नाही, अशा प्रकारचा धातूचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर काय केलेला आहे, करोजेबल मेटल, गंजणाऱ्या असणाऱ्या त्या काही धातूच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी तो दिलेला असतो. पुढे corrosion can be prevented by putting a layer of non-degradable metal on a corrodable metal and this can be done in the many ways. म्हणजे शरणक्षम अशा प्रकारचा असणारा तो काही धातू जे आहे तर त्या धातूवर अशरणक्षम म्हणजे ज्याचं त्या ठिकाणी शरण होणार नाही अशा धातूचा थर जो आहे तर तो थर चढवल्यामुळं शरणाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी रोखता येते. ही अनेक प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यापैकी पहिला प्रकार आपण दिलेला आहे गॅल्वनायझेशन. पहिला प्रकार कोणता दिलेला आहे तर गॅल्वनायझेशन. त्यालाच त्या ठिकाणी आपण जस्त विलेपन त्या ठिकाणी म्हटलेले. जस्त विलेप गॅल्वनायझेशन प्रक्रिया. आता पेज नंबर 107 वर आकृती जी आहे तर ती आकृती दिलेली गॅल्वनायझिंग प्रोसेस. आता काय काय होते की इन दिस मेथड ए थिन लेअर ऑफ द झिंक इज अप्लाइड टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ द आयर्न ऑर द स्टील. ही जी काही गॅल्वनायझेशनची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये लोखंड असेल किंवा पोलाद जे आहे तर याचं शरण रोखण्यासाठी त्याच्यावर जास्ताचा पातळ अशा प्रकारचा थर जो आहे तर तो थर त्या ठिकाणी देण्यात. फॉर एक्झाम्पल शायनिंग आयर्न नेल, पिन्स एक्सेट्रा. आपल्या लक्षात येत नसते की चकाकणारा लोखंडी खिळा किंवा टाचणे आपल्याला लक्षात येत नसतं की सुरुवातीला त्या ठिकाणी चकाकताना दिसतात. इन दिस मेथड corrosion of zinc occur first because zinc is more electropative than the iron. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये जास्त जे आहे तर ते जास्त लोखंडापेक्षा जास्त त्या ठिकाणी धनविद्युत आहे. त्याला काय म्हटलं आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह त्या ठिकाणी म्हटलेलं. आणि त्याच्यामुळे त्याचं शरण जे आहे तर ते शरण आधी त्या ठिकाणी होताना दिसतं. आफ्टर ए फ्यू रेनी सीझन्स द झिंक लेअर गोज अवे अँड द इनर आयर्न गेट एक्सपोज. आणि आपल्या लक्षात येत नसतंय की सुरुवातीला आपल्या लक्षात येत नसतं की पावसाळ्याचा जो काही कालावधी जे आहे तर त्या कालावधीनंतर जास्ताचा थर त्या ठिकाणी निघून जाताना दिसतं आणि आतील असणारे जे काही लोखंड जे आहे तर ते लोखंड त्या ठिकाणी उघडं पडताना दिसतं. देन आयर्न स्टार्ट्स रस्टिंग. आणि त्याच्यानंतर लोखंडाची गंजण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते. आता तिथेच त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला गॅल्वनायझेशनची प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस त्या ठिकाणी दिलेली. तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व करा. त्या ठिकाणी कॉस्टिक क्लिनिंग दिलेली. म्हणजे कॉस्टिक कोड्यामध्ये कॉस्टिक जो काही सोडा जो आहे तर त्याच्यामध्ये जे काही आर्टिकल जे आहे तर ज्या आर्टिकलला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं गॅल्वनायझिंग करायचे तर तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सोडलेला आहे. त्याच्यानंतर ते पुढचे म्हटलेले रायझनिंग. तो असणारा जो काही आर्टिकल जो आहे तर तो खळबळून त्या कॉस्टिक असणारा जो काही सोडा जो आहे तर त्याच्यामध्ये धुवून त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पिकलिंग म्हटलेले, त्याच्यामध्ये बुडवून ठेवणे. त्याच्यानंतर रायझनिंग. आता रायझनिंग म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला काय करायचं खळबळून त्या ठिकाणी तो असणारा जो काही आर्टिकल जो आहे तर तो आर्टिकल त्या ठिकाणी धुवून त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फ्लक्स सोल्युशन म्हटलेलं म्हणजे प्रभावी अशा प्रकारच्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी तो टाकायचा आहे. आणि नंतर आपल्याला ड्राईंग म्हणजे तो असताना जो काय आर्टिकल जो आहे तर तो आर्टिकल त्या ठिकाणी सुकवला जातो. सुकवल्यानंतर झिंक बाथ म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जास्ताचं असणारे जे काही वितळलेले जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये तो असताना जे काही आर्टिकल जो आहे तर तो आर्टिकल त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर कुलिंगची प्रोसेस आहे, थंड त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन करायचं म्हणजे कशा पद्धतीचं गॅल्वनायझेशन त्या ठिकाणी झालेलं आहे तर ते त्या ठिकाणी तपास. त्याच्यानंतरची असताना जे काही दुसरी पद्धत जी दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिलेली टिनिंग. टिनिंगची प्रोसेस जी आहे दुसरी पद्धत जी आहे तर ती टिनिंग दिलेली. तिलाच त्या ठिकाणी कथलीकरण त्या ठिकाणी म्हटलेले. किंवा पूर्वीच्या काळी असणाऱ्या जे काही पितळाच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंना कलही त्या ठिकाणी करली जायची. ते आपल्याला पुढे दिलेले पहा की इन दिस मेथड ए लेअर ऑफ मोल्टन टीन इज डिपॉझिटेड वन द मेथड. ही जी काही टिनिंगची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये काय केलं तर कथेलाचा असणारा तो काही थर जो आहे तर तो थर काय केला तो धातूवर त्या ठिकाणी चढवला जातो.
आणि वी कॉल धिस ॲज द कलई. आणि यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, कलही अशा प्रकारचा असणारा जो काही शब्द जो आहे तर तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. यालाच मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी कलही त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता काय होताना दिसते, ए ग्रीनिश लेअर फॉर्म्स ऑन द सरफेस ऑफ द कॉपर ऑर द ब्रास व्हेसल. तर आपल्या लक्षात येता दिसतंय की तांब्याच्या वस्तू असतील किंवा पितळेची असणारी काही भांडी जी आहेत तर त्या भांड्यांवर काय होतं नसतं, शरण जे आहेत, करोजन जे आहे तर त्या करोजनामुळे काय होतं नसतं, हिरवट रंगाचा असणारा जो काही थर जो आहे तर तो थर त्याच्यावर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. धिस ग्रीनिश लेअर इज पॉयझनस. आणि हा जो काही असणारा जो काही हिरवट अशा प्रकारचा रंग जो आहे, थर जो आहे तर तो थर कसा असतो, तर त्या भांड्यावर येणारा जो काही रंग जो आहे तर तो अतिशय त्या ठिकाणी विषारी असतो. इफ बटर मिल्क ऑर करी इज प्लेस्ड इन सच ए व्हेसल इट गेट्स स्पॉइल्ड. मग अशा प्रकारच्या असणाऱ्या काही तांब्या पितळेच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्याच्या भांड्यामध्ये आपण ताक ठेवलं किंवा कढी त्या ठिकाणी ठेवली किंवा आमटी त्या ठिकाणी ठेवली, कालवण त्याच्यामध्ये जर ठेवलं तर ते काय होताना दिसतंय, तर गेट स्पॉइल्ड म्हणजे कळकताना दिसतं. टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट ऑल सच डॅमेजेस. आणि याच्यासाठी काय केलं तर हे सर्वच्या सर्व टाळण्यासाठी त्याला कथलीकरण केलं जातं. म्हणजेच त्याच्यावर काय केलं तर ही कलई जी आहे तर त्या कलईची प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. आता याच्यामध्ये कलई पूर्वीच्या काळी काय केलं तर आता सर्वसाधारणपणे स्टेनलेस स्टीलची भांडी त्या ठिकाणी वापरतात, परंतु पूर्वीच्या काळी सर्रास त्या ठिकाणी असणारी जी काही पितळेची भांडी जी आहे तर ती पितळेची भांडी त्या ठिकाणी वापरली जायची. आणि त्या पितळेच्या भांड्यांना कलई जी आहे तर ती कलई त्या ठिकाणी केली जायची. या आपल्या घरामध्ये असणारे जे काही वडीलधारी व्यक्ती जे आहेत, आजोबा असेल, आजी असेल, वडील असेल तर त्यांना विचारा की कलईची प्रक्रिया कशी आहे. किंवा युट्यूबला अनेक अशा प्रकारची गॅल्व्हनायझेशनची आपली टिनिंगची कलई करण्याची अनेक व्हिडिओ आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया आपल्याला पाहिजे तर ती ॲनोडायझेशनची प्रक्रिया आपल्याला दिलेली. थर आता पुढे असणारी जी काय ॲनोडायझेशन, पुढे ॲनोडायझेशन धनाग्रीकरण त्याला त्या ठिकाणी म्हटलेले की इन दिस मेथड मेटल लाईक कॉपर, ॲल्युमिनियम आर कोटेड विथ ए थिन अँड स्ट्रॉंग लेअर ऑफ देअर ऑक्साइड्स बाय मीन्स ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. जी काही धनाग्रीकरणाची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये तांबा असेल, ॲल्युमिनियम असेल यासारख्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्यावर ऑक्साईड जे आहे तर त्या ऑक्साईडचा पातळ मजबूत अशा प्रकारचा लेप जो आहे तर तो लेप त्या ठिकाणी दिला जातो. फॉर दिस द कॉपर ऑर ॲल्युमिनियम आर्टिकल इज युज्ड ॲज दॅट. आणि याच्यासाठी सर्वसाधारणपणे तांबे किंवा ॲल्युमिनियमची असणारी काही वस्तू जी आहेत तर ती वस्तू त्या ठिकाणी ॲनोड म्हणून त्या ठिकाणी वापरलेली आपल्याला या ठिकाणी दिसतात. अशा प्रकारचे आर्टिकल त्या ठिकाणी ॲनोड म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वापरलेले त्या ठिकाणी दिसतात. ॲज धिस ऑक्साईड लेअर इज स्ट्रॉंग अँड युनिफॉर्म ऑल ओव्हर द सरफेस इट इज युजफुल फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द करोजन ऑफ द मेटल. हा ऑक्साईडचा असणारा जो काही लेप जो आहे तर तो पृष्ठभागावर सर्वत्र एकसारखा असल्यानं धातूचं असणारं जे काही शरण जे आहे तर ते शरण रोखण्यासाठी याचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला. फॉर एक्झाम्पल, व्हेन अल्युमिनियम आर्टिकल इज ॲनोडाइज द थिन लेअर ऑफ द ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमचं काय करायचं आपल्याला अनोडाइज करायचे, धनाग्रीकरण त्या ठिकाणी करतात, तेव्हा त्यावर तयार झालेला जो काही ॲल्युमिनियम ऑक्साईड जो आहे तर तो ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ अशा प्रकारचा असतो काही थर जो आहे तर त्या थरामुळे काय होताना दिसते आपल्याला पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. इट ऑब्स्ट्रॅक्ट द कॉन्टॅक्ट ऑफ द ॲल्युमिनियम विथ द ऑक्सिजन अँड वॉटर. ॲल्युमिनियमचा असणारा जो काही थर जो आहे तर त्या थरामुळे काय होताना दिसते ऑक्सिजन आणि पाणी या दोघांचा असणारा जो काही संपर्क जो आहे तर तो संपर्क त्या ठिकाणी रोखला जातो. धिस प्रिव्हेंट फर्दर ऑक्सिडेशन. आणि याच्यामुळे काय होतं दिसते ऑक्सिडीकरणाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी रोखली जाते. धिस प्रोटेक्शन कॅन बी फर्दर इन्क्रीज बाय मेकिंग द ऑक्साईड लेयर थिकर ड्युरिंग द अनोडायझेशन. आणि ही जी काही धनाग्रीकरणाची असणारी जी काही करताना ऑक्साईड जो आहे तर त्या ऑक्साईडचा असणारा जो काही थर जो आहे तर तो अधिक जाड करून
हे संरक्षण जे आहे तर ते संरक्षण त्या ठिकाणी अधिक वाढवलं जातं. अशा प्रकारची अॅनोडायझेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. तर इथून पॉवर सप्लाय जो आहे तर तो पॉवर सप्लाय त्या ठिकाणी दिलेले, ज्याचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, अॅनोडायझेशन करायचंय. अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय केलेले, तर तिथे ॲल्युमिनियमचा थर द्यायचा असेल तर त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की ॲल्युमिनियमचं मिक्सर त्या ठिकाणी घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी काय केले असतात, डीप करून ठेवलेल्या असतात. व एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.